पैसरण खोऱ्यामध्ये एनआयएच्या पथकानं मेटल डिटेक्टरच्या मदतीने तपास सुरू केला आहे आणि त्याचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। गेल्या काही दिवसांमध्ये पैसरण खोऱ्यामध्ये एनआयएचा कसून तपास सुरू आहे। याच्यामध्ये 3D मॅपिंग आधी झालेलं होतं, त्यानंतर सीन रिक्रिएशन पण झालं। आता मेटल डिटेक्टरच्या मदतीने तपास सध्या सुरू आहे आणि त्याचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागलेला आहे। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला अधिक माहिती देणार आहेत थेट काश्मीरातनं। सूरज, आता चालू असलेल्या या ऑपरेशन बद्दल मेटल डिटेक्टरच्या माध्यमातून होणाऱ्या काय सांगता येईल? नक्कीच आपण पाहतोय की याआधी एनआयए कडनं जवळपास आठवडाभर तपास सुरू होता। त्यावेळी डिजिटल मॅपिंग करण्यात आलं, त्याच्यानंतर त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन देखील राबवण्यात आलं। इतर चौकशांच्या आधारे देखील या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असताना आता मेटल डिटेक्टरच्या अनुषंगाने देखील तपास हा त्या बैसरींच्या खोऱ्यांमध्ये केला जात आहे। नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी एका संशयिताला देखील बैसरण घाटीतनं ताब्यात घेण्यात आलं होतं। जंगलात जेव्हा कॉम्बिंग ऑपरेशन सुरू होतं त्यावेळी त्याच्या अंगावरती देखील बुलेट प्रूफ जॅकेट होतं, मात्र त्याच्याकडे अपेक्षित अशी उत्तरं त्याच्याकडनं दिली जात नव्हती, चौकशीला सहकार्य करत नव्हता। त्यानुसार त्याला ताब्यात देखील घेतलेला आहे। त्याचमुळे कुठेतरी मेटल डिटेक्टरद्वारे या परिसरातली जर त्याकडनं तपास केला तर अन्य काही गोष्टी मिळू शकतात, काही गोष्टी या ठिकाणी लपवलेल्या राहू शकतात। त्या अनुषंगाने हा संपूर्ण एनआयएचा तपास सुरू आहे। ज्या पद्धतीने हा बुलेट प्रूफ जॅकेटद्वारे एक संशयित सापडलेला आहे, त्यामुळे हे आरोपी किंवा हे दहशतवादी त्याच परिसरात त्या ठिकाणी लपले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि गुप्त सुरंगद्वारे त्या ठिकाणी लपले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। नक्कीच, त्यामुळे सूरज या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी घेत राहू। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।